नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत तुमचं कोल्हापुरी केडिया चॅनलमध्ये। आत्ता आपण आलेलो आहोत महाद्वार रोड या ठिकाणी। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हॉटेल मोहन, जे महाद्वार रोडची मेन रोडला डाव्या बाजूला असणारं हॉटेल, जिथं स्वस्तात आणि मस्तात खायला मिळते। तर तेच ट्राय करण्यासाठी आपण आलेलो आहोत। हे आहे त्या हॉटेलचं मेनू कार्ड, जे तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा शेअर करतो। माझ्यासोबत आहेत मिक्स यात्रेचे मिक्स, जे स्वतः आता ट्राय करायला लागले आहेत मसाला डोसा, जो आहे एकदम चटपटीत। आणि मी ऑर्डर केलेले आहे काय, उत्ताप्पा। माझ्याकडे जी डिश आहे ती आहे उत्ताप्पा। ॲक्च्युली आज आलेलो होतो महालक्ष्मी मंदिरात महालक्ष्मीचं दर्शन घेण्यासाठी। दर्शन घेतल्यानंतर आम्ही थोडं आलो काहीतरी खाऊया म्हणून, आणि थोडंसं तुम्हाला पण सजेस्ट करता येईल मला की काय इथं खाण्यासारखं आहे। आता तसं जर बघायला गेलं तर मंदिराच्या आसपासच्या एरियामध्ये जर खायचं म्हणलं तर तिथं खाण्यासाठी काही चांगलं नाही आहे, आणि त्यासाठी इथं आउटसाईडला आलो आहे। आणि तिथं फक्त जर तुम्हाला काय प्यायचं असेल तर ते फक्त मिळते रस, हे पिऊ शकता। जबरदस्त हा उत्तापा घेतलेला आहे, एक नंबर क्वालिटीचा आहे। एक सगळ्यात चांगला असं पण म्हणू शकत नाही, पण वाईट पण असं म्हणू शकत नाही, चांगला आहे, येऊन ट्राय करू शकता। आणि हा उत्तापा आहे फक्त 10 रुपयाला। कोल्हापूरमध्ये महालक्ष्मी मंदिराचं दर्शन घेण्यासाठी आला आणि तुम्ही काहीतरी शॉपिंग वगैरे करणार असला तर शॉपिंग करण्यासाठी एकदम स्वस्ताचं ठिकाण ते आहे महाद्वार रोडवर जाणार। आणि तिथून शॉपिंग करून झाल्यानंतर मग तुम्हाला यायला पाहिजे खायसाठी। ते खाण्याचं ठिकाण हे हॉटेल मोहन। हॉटेल स्थापना 1948 मेनू कार्डमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की यांची स्थापना 1948 साली झाली आहे। म्हणजे 1948 म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर लगेच 1 वर्षानंतर हे हॉटेल आलं। म्हणजे इथं नसणार आहे, कुठं तर दुसरीकडे असणार आहे असं म्हणू नका की इथंच होतं। त्याच्यानंतर तिथून त्यांची क्रांती चालू आहे, त्या पद्धतीनं डेव्हलप होत आता इथं या ठिकाणी आणि अशा लेवलला हे हॉटेल आहे। हॉटेल चांगलं आहे, बसायची व्यवस्थासुद्धा चांगली आहे आणि खायलासुद्धा खूप चांगलं मिळते आणि जे स्वस्त मिळते। एकदा एक वेळ इथं येऊन तुम्ही आला तर अवश्य भेट देऊन इथून चव इथली घेऊन जाऊ शकताय। आणि हा व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत पोचायच्या अगोदर जर तुम्ही या हॉटेलमध्ये येऊन इथली चव घेऊन गेला असाल तर नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका। त्यासोबतच कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ हे सुद्धा नक्की सांगा कमेंटमध्ये। त्यासोबत आणखी एक गोष्ट जी महत्त्वाची मी तुम्हाला नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलो आहे, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक प्लस त्यासोबत चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला दिलेली जी घंटा आहे ती वाजवायला सुद्धा अजिबात विसरू नका। आणि मी तुम्हाला भेटतो अशाच एका नवीन ठिकाणच्या नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद, आणि तोपर्यंत तुम्ही माझ्यासोबत खात पीत फिरत राहा।